ओके. सो आजचा व्हिडिओ आहे गेटअप वरून कळालंच असेल. गेट रेडी विथ मी. ठीक आहे, तर कशाला रेडी व्हायचे मला माहितच नाही, पण ठीक आहे चला. हे बघा, ही माझी साडी आहे, मी ऑलरेडी घातलेली आहे कशी तरी. आणि हा ब्लाऊज वेगळ्या साडीवरचा आहे, साडीवरती हा ब्लाऊज नाहीये. ठीक आहे, सो कमेंटमध्ये ज्ञान पाजळू नये. ठीक आहे. आणि हे पॅनकेक आहे, मी फाउंडेशन वगैरे काही वापरत नाही, गरीब आहे ना खूप. ठीक आहे, असं. आणि हे पॅनकेक आधी हा स्पंज बुडवला पाण्यामध्ये, आणि मग हे पॅनकेक जे आहे ते मी असं लावून घेतलं. ऍक्च्युली मी 90sच्या जे लोक वापरायचे पॅनकेक वगैरे, तेच पॅनकेक मी अजूनही फॉलो करते. नो बीबी, नो सीसी, नो फाउंडेशन, नो प्रायमर, नो कन्सिलर अँड ऑल. तसलं काय आपल्याला आवडत नाही मुळामध्ये, आणि असं काही नाहीये. मला असं हे लावायच्या आधीच चांगलं तोंड दिसत होतं. ठीक आहे, असं चला. कसं तरी आपलं चॉकलेटी तोंड लपवायचं आहे, आणि त्याला प्रत्येक ठिकाणी पांढरं पांढरं करायचं बरं का. सगळ्या ठिकाणी पांढरं पांढरं झालं पाहिजे, फक्त नाकात नाही घुसवायचं आणि डोळ्यात नाही घुसवायचं. सो त्याच्यानंतर ही जी आहे लहान मुलांची पावडर आहे, हिमालयाची बेबी पावडर. ठीक आहे, ती घ्यायची आहे, आणि मग ती अशी हातावर ओतून मग एक टॉवेल घ्यायचा, आणि परत सगळी लावलेली पावडर पुसून काढायची आणि टॉवेल ठेवून द्यायची. ठीक आहे, सो आता मी अशी दिसतेय. सो आता आयशॅडोचं पॅलेट आहे हे, आणि याच्यातला माझ्या साडीवरती मॅच असा कोणताच कलर मला दिसत नाही, पण नेहमीप्रमाणेच कोणता तरी कलर उचलायचा आहे आणि तो थापायला चालू करायचा आहे. आयशॅडो थापल्यानंतर काहीही मोठा फरक झालेला नाहीये. ओके, ठीक आहे. नंतर ही आयब्रो पेन्सिल नाहीये, हे लायनर आहे, आणि ते मला काही लावायला येत नाही, त्याच्यामुळे ते आपण स्किप करूया. नाही तर थांबा थोडंसं. बापरे, एक नंबर. अँड ओके, एक नंबर. खूप घाण लागले, पण ठीक आहे, आता काही नाटक करायची गरज नाहीये. असं तुम्ही प्लीज लावू नका, खूप घाण लागले, पण ठीक आहे. आय एम नॉट मेकअप आर्टिस्ट, आय एम जस्ट आर्टिस्ट, नॉट मदर. ओके. त्याच्यानंतर मग ही आपली लिपस्टिक आहे, कोणत्याही ब्रँडची नाहीये, फक्त लिपस्टिकच आहे ही. आणि मग जसं लहानपणी तुम्ही लावायचं तशीच ती दातामध्ये जरी कीड दिसत असेल तरी ती तुम्ही नाही बघायची, तुम्ही फक्त लिपस्टिकच बघायची आहे. कळालं? नाहीये दातामध्ये कीड. ओके. आणि मग असं कुरतडल्यासारखी लिपस्टिक लावून झाल्यानंतर असं 2-3 वेळा लिप्सला असं करायचं, आणि मग तुम्ही फायनल अशी दिसाल. इम्पॉर्टंट गोष्ट राहिली, हे सोमवारच्या बाजारातून आणलेलं ₹10 टिकलीचं पाकीट, आणि त्यातली एक टिकली काढून लावायची आहे. क्या बात, एक नंबर, एक नंबर. खूप छान. टिकलीशिवाय शोभा नाहीये, थोडीशी खाली घेतो. तो आता मी अशी दिसतेय. इम्पॉर्टंट गोष्ट राहिली ती म्हणजे केस, पण केस माझे ऑलरेडी असे चांगले दिसते, मला अशी पूजाच करायची आहे. सो काहीच करायचं नाहीये, फक्त इकडून एक कंगवा असा फिरवायचा, आणि इकडून एक कंगवा असा फिरवायचा, झाले विंचरले केस मी. ठीक आहे, आणि मागचं जे टारलं आहे ना, ते तसंच ठेवायचं, कारण मागून कोणीही बघायला जात नाही. ठीक आहे. त्यानंतर कानातल्याच्या आपल्या लहानपणीचा जो बॉक्स असतो, तशाच बॉक्समध्ये 10-12 कानातली बघून झाल्यानंतर मला हे कानातलं आवडलं. अंगापेक्षा बोंगा जरी जास्त दिसत असला तरी पण माझ्याकडे पिवळ्या कलरचं हेच कानातलं आहे. ठीक आहे. माझी खूप प्रिय अशी नथ, कारण नथीशिवाय मी छान दिसणार नाहीच, अशी पण दिसत नाही मुळात. ठीक आहे. आणि मग ती नथ जी आहे ती फार मोठे कष्ट नाही करावे लागले मला, आणि ही पण अंगापेक्षा जरी बोंगा जास्त दिसत असेल, अरे बापरे, हे काय झालं? माया माहेरची डोळ्यात वाहे आज वापरी अशी दिसत जरी मी असले तरी पण ठीक आहे. मी आता तुम्ही जशी अशी अशी केस मागं करता तशी मी नथ अशी मागं करू शकते. ठीक आहे, पण नाहीये ठीक. नको. छान पण वाटते, बट दिस इज टू हेवी. जसे कान खाली येतात तसं नाक खाली येईल माझं. सो दुसरी नथ बघूयात आपण. ओके. सो दुसरी आहे ही पेस्टची नथ आहे. ओके. ओके. अँड दिस इज नाव माय. केस जरा पुढे घेते, कारण की ते चांगले दिसतात. ओके, एक नंबर. ओके. अँड दिस इज माय फायनल लुक फॉर धनतेरस. आपल्या फेस्टिवलसाठी मी रेडी झालेली आहे. केस सगळ्यांनी इग्नोर करावे. ओके. बाय बाय. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.